या घडामोडींवरती आपले लक्ष असेल तुर्तास राजकीय बातमी आहे। टेंडरवरून पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये वादावादी झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। विशिष्ट व्यक्तीला टेंडर देण्यावरून वाद झाल्याचं बोललं जातंय। अन्नधान्य पुरवठ्याच्या टेंडरवरून वादावादी असल्याचीही सूत्रांची माहिती आहे। कसं काम चालतं याचा दाखला देत भुजबळ संतापले। पक्षातून यावरती अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यात आल्याचंही सूत्र सांगतात। दरम्यान आम्हा दोघांमध्ये कसलीही वादावादी झालेली नाहीये, भुजबळांनी असं म्हणत सारवासारव केली स्पष्टीकरण दिलंय। तर दुसरीकडे मी कुठल्याही शासकीय कामात हस्तक्षेप केलेला नाही असं पार्थ पवारांनी सांगितलंय। राष्ट्रवादीत पुन्हा एकदा दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अन्न नागरी पुरवठा विभागातील टेंडर विशिष्ट व्यक्तीला देण्यावरून भुजबळ आणि पार्थ पवार यांच्यामध्ये वाद झाल्याची सूत्रांची माहिती आहे। भुजबळांनी पार्थ पवारांना शरद पवार आणि अजितदादांचा दाखला देत सुनावल्याची माहिती आहे। तर पार्थ पवारांनीही तुमच्याकडचा विभाग काढून टाकावा लागेल अशा शब्दात भुजबळांना इशारा दिल्याची सूत्रांची माहिती आहे। अन्न नागरी पुरवठा विभागाच्या वतीनं अन्नधान्य पुरवठ्यासाठी वाहतूक टेंडर काढलं जातं। राज्यस्तरावरील एक टेंडर ठराविक ठेकेदाराला द्यावं अशी भूमिका पार्थ पवारांची होती। यासाठी पार्थ पवारांनी भुजबळांकडे ठेकेदारालाही पाठवलं होतं। कंत्राट का द्यावं याबाबत ठेकेदारानं भुजबळांना काही बाबी सांगितल्या, मात्र छगन भुजबळांनी ठेकेदाराला टेंडर देण्याचं नाकारलं। दादांनी किंवा पवारांनीही कधी असं मला सांगितलं नव्हतं अशा शब्दात भुजबळांनी सुनावलं। यानंतर मला तुमच्याकडचा विभाग काढावा लागेल असा इशारा पार्थ पवारांनी भुजबळांना दिला। दरम्यान या प्रकरणी आमच्यात वादावादी झाली नसल्याचं छगन भुजबळांनी म्हटलंय। काही गोष्टी समजुतीनं करायच्या असतात, याचा अर्थ आमच्यात वाद झाला असा होत नाही। आमच्यात कसलाही वाद झालेला नाही। दुसरीकडे नवीन अन्नधान्य वाहतूक निविदांबाबत अन्न नागरी पुरवठा विभागानं काय म्हटलंय पाहूयात। कोणत्याही वाहतूकदाराला कार्यादेश दिलेला नाही। पुढील निर्णय न्यायालयाच्या आदेशानुसारच होणार। दुसरीकडे पार्थ पवारांनी काही मंत्र्यांकडे गेल्या 6 महिन्यातील टेंडर आणि निधीची माहिती मागवली असल्याची सूत्रांची माहिती आहे। पार्थ पवारांच्या या सूचनेमुळे वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी आहे। दरम्यान माझ्याविषयी चुकीच्या बातम्या दिल्या जात आहेत, असं काहीही झालेलं नाही। मी कुठल्याही शासकीय कामात हस्तक्षेप केलेला नाही असं स्पष्टीकरण पार्थ पवारांनी दिलंय। नाही, आता समजा सूत्र कसले सूत्र बघावं लागेल। नाही, माझं असं मत आहे की एवढं तुम्ही धडाडीचे नेते असतील तर बाहेर येऊन तुम्ही सांगा की खरं काय घडलं आणि कुठं कोण काय बोललं, बघू आपण काय होत। पार्थ पवारली जर सगळ्याच कॉन्ट्रॅक्टची माहिती तिथं मागवली असेल तर त्यांना कोणीतरी सांगितलं असेल। त्यांचे मंत्री हे खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात आणि मग भ्रष्टाचार करतात, मग कुठं कुठं भ्रष्टाचार होतोय याची माहिती मागितली असावी। नाहीतर उद्या जाऊन कोणाला तरी दुसऱ्याला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं असावं। असं जर चालत राहिलं तर दादा म्हणतात ते बरोबर आहे ना, कारण शेवट दादा भाजप बरोबर गेल्यानंतर म्हणले ना राजकारण लय वंगाळ झालेलं आहे। मग याच्या पुढे आता आम्ही ठरवलंय या सिस्टमला जर सुधारायचं असेल आणि आम्ही आज विरोधात असू तर 100% कुठे ना कुठेतरी आंदोलन रस्त्यावर आल्याशिवाय कोणालाच न्याय तिथं देता येणार नाही।